निदर्शनं केली जात आहेत। छावा संघटनेचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेले आहेत। सूरज चव्हाण यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा ही त्यांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन केले जाते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पडसाद तीव्र होताना आपल्याला दिसतात, काय अपडेट्स आहेत? मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासूनच छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। नांदेडमध्ये आंदोलन झालं, तिथं बॅनर फाडण्यात आले। नांदेडमध्ये आंदोलन झालं, तिथं बॅनर फाडण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये देखील या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि अजित पवारांच्या विरोधात आणि याशिवाय आपण जर पाहिलं तर अन्य घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि जो हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला होता त्याचा या ठिकाणी निषेध करण्यात येतो आहे। लातूरमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपण पाहिलं तर छावाच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन आज आंदोलनामध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वी कृष्णा, या सगळ्यामध्ये सध्या आपण पाहिलं तर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण केवळ दिलगिरीवर समाधान व्यक्त केलं जात नाहीये। आपण सध्या विजय घाडगे यांची देखील प्रतिक्रिया ऐकली, त्यामुळे आता आमच्या पद्धतीनं उत्तर देणार यावर छावा संघटना ठाम आहे। नाही, निश्चित छावा संघटना अजून देखील ठाम आहे आणि आपण जर पाहिलं तर आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की नुसती माफी मागून चालणार नाही, पण जी कृती केलेली आहे ती या ठिकाणी निश्चितच वाईट आहे आणि प्रत्येकाने आपल्या म्हणजे आपण पाहिलं तर मनगटावरती काळ्या फिती देखील या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी जोरदार आंदोलन केलं जात आहे आणि आपण पाहिलं तर काही कार्यकर्ते या ठिकाणी त्या ह्याच्यावरती चढलेले आहेत। महिला कार्यकर्ते आता आपण पाहतोय ब्रिजवरती चढलेले आहेत आणि अजित पवारांच्या बाबतचे जे निषेध या ठिकाणी केला जातो आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातली ही या ठिकाणची दृश्य आणि पत्ते या ठिकाणी वरून फेकले जात आहेत आणि एक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। यामध्ये महिला देखील सहभागी आहेत आणि छावा संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं आता तर जे पत्ते देखील वरून पुलावरून खाली फेकले जात आहेत आणि हे एक आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये केलं जात आहे आणि महिला देखील या आंदोलनात थेट आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संभाजीनगरच्या क्रांती चौकातली ही दृश्य आहेत। अजित पवारांचे जे बॅनर असलेले फोटो आहेत ते देखील या ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत आणि पुलावरून खाली पत्त्यांचा कॅट या ठिकाणी उधळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पूर्वी कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, ते आज धाराशिवमध्ये जाणार आहेत आणि जसं कृष्णा तुम्ही सांगितलं की सकाळपासूनच मराठवाड्यात वेगवेगळ्या